तर बिहार निवडणुकीचा निकाल समोर येतोय. एनडीएला प्रचंड बहुमत मिळतंय, त्यातच भाजपला सुद्धा चांगलं यश मिळालेलं आहे. त्यामुळे देशभर सर्वत्र जल्लोष साजरा केला जातोय. जय महाराष्ट्राच्या या कार्यालयामध्ये सुद्धा भाजपाचे नेते, मुख्य प्रवक्ते आलेले आहेत आणि ते बिहारमधील एक स्पेशल डिशचा आस्वाद घेत आहेत. थेट जाऊयात. आपल्यासोबत आपल्या संपादिका सुद्धा आहेत, वृषाली कदमजी. थँक्यू जगदीश. आणि खरं तर एक स्पेशल एलिमेंट आहे, एक सरप्राईज आहे आपल्यासाठी, आणि ते म्हणजे रवी किशनजी सांसद जे आहेत आपल्यासोबत आहेत, MP आहेत. मी कॅमेरा पर्सनला सांगेन की थोडासा कॅमेरा पॅन करावा आणि आमच्या व्ह्युअर्सना दाखवावं की हे एक सुंदर सरप्राईज आहे. आपल्यासोबत लाईव्ह आहेत रवी किशनजी. खरं तर शूट चालू आहे त्यांचं, पण शूट बंद करून आपल्यासाठी जय महाराष्ट्रावर ते आलेले आहेत आणि जय महाराष्ट्राच्या व्ह्युअर्सना एक खास संदेश ते देत आहेत. आपण थेट ऐकूया काय म्हणतायत रवी किशनजी. रवी किशनजी, कसं वाटतंय? खूप बरं वाटतं आणि जय महाराष्ट्राच्या सगळे ऑडियन्सला माझा प्रणाम. मी खासदार गोरखपूरचा रवी किशन बोलतोय आणि खूप बरं वाटलं इकडे आपल्या सगळ्यांना भेटून. मला तुम्ही बघू शकता ना मला? येस येस, नक्कीच बोला तुम्ही. थँक्यू. बरं वाटलं बिहारची जीत आणि जय महाराष्ट्र चॅनलने कृपा शंकरजीने मला सांगितलं कि लिट्टी चोखा का बंदोबस्त किया आप लोगों ने. जैसे झुणका भाकर असता ना महाराष्ट्र मध्ये, हमारे यहाँ का भोजन है प्यारा, गरीबों का भोजन है. ये सत्तू से बनता है, प्रोटीन होता है और बहुत सस्ता होता है लिट्टी चोखा. तो आज एक सेलिब्रेशन है, एक ऐतिहासिक जीत मोदी जी की, नीतीश कुमार की. ऐसी सीटें 2010 में हम लोग वहाँ बिहार में जीते थे. तो आज एक बहुत बड़ी जीत. मैं स्टार कैंपेनर के रूप में रहा वहाँ पे, प्रचारक में 40 से ज्यादा सभाएं की और बहुत अच्छा हम सबका स्ट्राइक रेट रहा. और आज एक हमारे विधायक वहां पर आमदार जीत गया है. तो आज की जीत एक बहुत बड़ी जीत है. ये डायरेक्टली अब उत्तर प्रदेश के चुनाव पर असर करेगी जो 2027 में होगा और बंगाल को करेगी. तो मैं सभी जितने भी आपके चॅनल के माध्यम से बिहारी लोग भी मराठी चॅनल जय महाराष्ट्र देखते हैं, कारण की सगळे ते महाराष्ट्रात राहतात, त्याने पण वो लोग भी इससे जुड़े हुए. मैं सबको प्रणाम करता हूँ, धन्यवाद देता हूँ. और ये विकास की जीत है, सनातन की जीत है और ये ग्रोथ की जीत है. तो ये जीत ने आज बहुत बड़ा संदेशा दिया है. परिवारवाद खत्म हुआ है, कांग्रेस तो खत्म हो गई वहां पर. तो ये एक बहुत बड़ी ग्रोथ के साथ हम लोग आगे बढ़े हैं आज. आणि मी कॅमेरा जर सांगते कॅमेरा पर्सनला थोडा पॅन करा, कारण रवी किशनजी सुद्धा बघतायत की कशा पद्धतीने लिट्टी चोखा इथं खाल्ला जातोय. आपल्यासोबत कृपाशंकर सिंगजी आहेत, आपल्यासोबत संजय ठाकूर सिंगजी आहेत, आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते केशव उपाध्यायजी आहेत. आणि खरं तर ही केशव उपाध्यायजींची मागणी होती कृपाशंकर सिंग यांच्याकडे की अभी लिट्टी चोखा खाया जाए, आणि त्यानंतर पूर्ण थैलाचा थैला उचलून आणलेला आहे कृपाशंकर सिंगजी. आणि केवल थैला उठा के नहीं लेके आए, आने के बाद पूछ रहे थे की दरवाजा उघडत नाहीये. म्हटलं लिट्टी चोखा आणायला दरवाजा का उघडत नाहीये? नंतर कळलं की पूर्ण ठेला घेऊन आलेले आहेत. तर अशा ये दिलदार है, ये बात ये खाओ, ये लिट्टी चोखा लिट्टी चोखा लिट्टी चोखा. एक सुनाई दे लिट्टी चोखोवा बनालो बा बड़ा मजेदार. मजेदार जे खाई नाही पछताई मोरे यार. मतलब एक मतलब ही बा, इफ यू डोंट ईट प्रोटीन वाला पिज्जा बर्गर नहीं खाना चाहिए बच्चों को, इट्स नॉट गुड. सो लिट्टी चोखा इज वेरी हेल्दी. जे खाई नाही पछताई मोरे यार, पिज्जा बर्गर कटले से फेंक बेकार, तनी खा के देखा यार, देह बनी दमदार. once more we would love to hear it नको. once more. मी पर्सनली स्टुडिओ मध्ये येणार आहे, कारण की इकडे मला शूटिंग वर मला डायरेक्टर एकदम गुस्से जय जय थँक्यू रवी भाई. हर हर महादेव, हर 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 महादेव. महादेव. जय महाराज, जय बिहार, जय भारत. जय महाराष्ट्र, जय बिहार. थँक्यू. थँक्यू सो मच रवी किशनजी. तर आपल्यासोबत रवी किशनजी होते आणि मला असं वाटतं आपण आता लिट्टी चोखाचा इथं आस्वाद जय महाराष्ट्राच्या ऑफिसमध्ये घेतला जातोय. आणि आपल्यासोबत कृपाशंकर सिंगजी आहेत. कृपाशंकर सिंगजी, लिट्टी चोखा म्हणजे आज बिहारच्या जे निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जी स्वप्न आहे विकसित भारत, सामान्य लोकांची जेवण, जसा महाराष्ट्रामध्ये झुणका भाकर आहेत, उसल पाव आहे, तसंच बिहार आणि UPचे प्रसिद्ध मतलब हे लिट्टी चोखा आहेत.
इथे केशव उपाध्याय जे आपले चीफ स्पोक्स पर्सन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे आले, बरोबर त्यांनी बोलले की बाकी तर ठीक आहे, लिट्टी चोखा कुठे आहे. तेवढंच मला आठवलं. आणि इथे आमच्या ह्या भागातून मी आमदार होतो, मला माहिती होतं कुठे लिट्टी चोखा मिळणार. इमिडिएट पूर्ण गाडी आली इकडे आणि आल्यानंतर आम्ही लिट्टी चोखा खातात आणि आम्ही मतलब ते एन्जॉय करतो की हे हा स्वप्न आहे देशाचा आदरणीय पंतप्रधान जे भारताचे विकसित भारत म्हणून बघितलेलं आहे. जे भारताचं फूड आहे, जसं मगाशी पण आपण म्हणत होतो की जे बिहारमध्ये पिकवलं जातं त्या गोष्टी आत्ता लोकांच्या समोर येत आहेत, आत्ता त्या गोष्टी बाहेर येत आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचत आहेत. हाच भारत आहे, म्हणजे देश अनेकता में एकता हा भारत आहे. आणि भारताची संस्कृती जपली पाहिजे. आणि महाराष्ट्र म्हणजे पूर्ण देशाच्या आर्थिक राजधानी आहे. आणि इथे जे संस्कृती आहेत, माझ्या माहितीप्रमाणे जी संस्कृती महाराष्ट्रात आहेत, हे कुठे सगळे ठिकाणी संस्कृती असतील पण महाराष्ट्रासारख्या संस्कृती कुठे नाही आहेत, हे माझ्या खात्रीने सांगतो. आणि मला असं वाटतं रवी किशनजी आणि गाणं गायल्यानंतर आणि इतकं लिट्टी चोखाबद्दल सांगितल्यानंतर मला प्रचंड टेम्प्ट होत आहे की ते टेस्ट करण्यासाठी. तर मी टेस्टिंगला जाते, सरसावते आणि मी पुढची सूत्र जगदीशकडे देते. जगदीश, आपले जे पाहुणे आहेत त्यांच्याकडून नक्कीच जाणून घे, केशवजींची जी डिमांड आहे त्यांच्याकडून जाणून घे. आपल्यासोबत संजयजी आहेत. संजयजी, तुमची ही कशी वाटली टेस्ट याची, तर नक्की सांगा आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना. आणि तोपर्यंत मी टेस्ट करते. संजय टेस्ट जोरदारच आहे. केशवजी, आपला धन्यवाद आणि आभार. तुमच्यामुळे आम्हाला हे खायला मिळालं. आणि खरं म्हणजे हे जे थँक्यू बिहार म्हणायचं तुमचा जे तरीका आहे मला खूपच आवडला आहे. खूप खूप धन्यवाद तुमचा पण. आणि केशवजींचं मत ऐकून घ्या पहिलं. काय खरं म्हणजे मला सकाळपासून जेव्हापासून बिहारचे निकाल आले तेव्हापासून मला याबद्दल खरं तर उत्सुकता होती. असं आहे की मी मुळात फूडी माणूस आहे आणि त्या प्रदेशाचा पदार्थ खाल्ला पाहिजे हे मी नेहमी साधारणतः सातत्याने विचार करतो, पाहतो, जिथं जातो तिथं खातो. मग मी छत्तीसगडमध्ये बांबूची भाजी खाल्ली होती. हां, तसं त्या ठिकाणचं बिहारमध्ये सुद्धा मी खाल्लेलं होतं. आणि मुंबई ही मिनी भारत आहे. मुंबईत काय मिळत नाही, मुंबईत प्रत्येक गोष्ट मिळते आपल्याला. त्यामुळे तशा पद्धतीने आज मला सकाळपासून बिहारचा निकाल येताना लिट्टी चोखा खायची इच्छा होती. आणि मला योगायोगाने म्हणजे माझी इच्छा किती स्ट्राँग होती की कृपाशंकरजी संजयजी दोघं दिसले आणि म्हणलं और आप है तो लिट्टी चोखा नहीं ऐसा कैसा हो सकता है. तो इसलिए मैंने तुरंत इच्छा व्यक्त की. आणि खऱ्या अर्थाने बिहारच्या जनतेचे आभार, कारण शेवटी भारताचं आपलं फूड हे आपलं अन्न आहे. आपण वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या खातोय आणि याच्यावरती आपण एका अर्थाने आपल्या पिढ्या जोपासल्या गेल्यात. सो या खाण्यातच वेगळी मजा आहे. म्हणून आज या ठिकाणी आपण आस्वाद लुटतोय. आणि जो आणला आहे हा अतिशय टेस्टी आहे, अतिशय चवदार आहे. खरोखर मन प्रसन्न झालं. तुम्हाला एवढं सांगायचं होता की महाराष्ट्रात संस्कृती जी मी सांगितलं, इथे लिट्टी चोखा पण ठेचा बरोबर आहे. हां, ठेचा सोबत आहे. म्हणजे महाराज जिथे जिथे आहे तिथे पुरा देश एक राष्ट्र आणि तिथे महाराष्ट्र. तर आता पुन्हा एकदा जाऊया स्टुडिओमध्ये डॉक्टर कविता राणी यांच्याकडे. थँक्यू जगदीश. तर लिट्टी चोखाचा आनंद, कारण बिहारचं हे स्पेशल डिश आहे, बिहारची ओळख आहे. आता ती बिहारपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, कारण देशभरामध्ये कुठेही जाल तरी ही डिश तुम्हाला आवर्जून मिळते. आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे बिहारमधून देशाच्या अनेक भागांमध्ये झालेलं स्थलांतर. आणि हेच स्थलांतर या निवडणुकांमध्ये सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा बनला होता. खरं तर असं कुठलं राज्य नसेल या देशामधलं जिथे बिहारी माणूस जाऊन काम करत नाही. पण बिहारच्या माणसाला बिहारमध्येच काम करता यावं यासाठी